नमस्कार, मी अनुपमा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज हितगुज मध्ये आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि विषय आहे 10वीच्या मुलांचं आदर्श पालकत्व आणि या मुलांचं करिअर. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे शिक्षण स्फूर्ती सेवा प्रतिष्ठानचे जयप्रकाश सोमाणी आणि शोभा सोमाणी यांना. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, खूप स्वागत तुमचं. मॅडम, तुमचं खूप स्वागत. धन्यवाद. थोडक्यात ओळख करून देते. जयप्रकाश सोमाणी आणि शोभा सोमाणी हे पुणे स्थित दाम्पत्य गेल्या 14 वर्षांपासून शिक्षण स्फूर्तीच्या माध्यमातून 10वीतले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी भरीव कामगिरी करतात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी या विषयावर आतापर्यंत जवळजवळ 1700 पेक्षा सुद्धा अधिक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यांच्या या शिक्षण स्फूर्ती या प्रकल्पाविषयी आणखी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. तेव्हा तुमच्या प्रश्नांची सुद्धा वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर तुमच्याकडे येते की 10वीचं आदर्श पालकत्व म्हणजे ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे? जेव्हा मुलं 10वीला जातात तेव्हा शाळा आणि क्लासेस बरोबर त्यांनी स्वतःचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. शाळा आणि क्लासेसची भूमिका शिकवण्याची असते आणि मुलाने जर स्वतःचा अभ्यास नाही केला तर त्याचे गुण वाढत नाही, त्याची कार्यक्षमता वाढत नाही आणि त्याला उत्तम करिअर करता येत नाही. आणि म्हणून 10वीला 3 तासाचा अभ्यास करायला वेळ पालकांनी ठेवली पाहिजे. त्या मुलाला न रागवता, न मारता त्याला अभ्यासाची गोडी लावण्यासाठी जे चांगलं साहित्य आहे किंवा जे चांगले उपक्रम आहे त्याची माहिती दिली गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असतं की मुलगा 1 मिनिटामध्ये किती शब्द लिहितो. साधारणतः आमच्या असं लक्षात आलेलं आहे की 95% पुढे जर गुण असतील एखाद्या मुलाला तर तो 1 मिनिटामध्ये 70 शब्द लिहित असतो. 90% पुढे गुण घेणारा मुलगा 1 मिनिटात 60 शब्द लिहितो. 80% पुढे गुण असतात 1 मिनिटात त्याचा स्पीड असतो. त्यामुळे आपला मुलगा 1 मिनिटात किती शब्द लिहितो हे मधनं पालकांनी तपासलं पाहिजे. नंतर मुलाची जी अभ्यासाची पद्धत आहे त्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये लेखन असलं पाहिजे. नुसतं वाचन केलं तर मुलांचा अभ्यास होत नाही, कंटाळा येतो अभ्यासाचा. वाचन लेखन करून असा अभ्यास केला तर मुलं छान अभ्यास करायला लागतात. आणि पुढचं आहे की मुलांचं जे एक करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना एक विशाल दृष्टिकोन पालकांनी मधनं देत राहिलं पाहिजे. आणि अभ्यासाच्या सिस्टीममध्ये मधनं तो दिवसाआड चाचण्या सोडवतोय छोट्या. नंतर राज्यातल्या पहिल्या आलेल्या मुलांच्या उत्तरपत्रिका बघून आपल्या उत्तरपत्रिकांशी त्यांच्याशी टॅली करतोय, तुलना करतोय. त्या पद्धतीने आपली उत्तरपत्रिका चांगल्या करण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटचे 2.5 महिने पेपर प्रॅक्टिस उत्तम करतोय. असं जर असेल आणि 10वीला जर 3 तासाची अभ्यासाची बैठक जर मुलाची लागली तर मुलगा ज्याही क्षेत्रात जातो त्या क्षेत्रात टॉपला पोहोचतो. हा एक साधारणतः आदर्श पालकत्वामध्ये येतो. आणि मुलांचं संगोपन करताना आहार, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा तेवढंच लक्ष पालकांनी देणं गरजेचं आहे. निश्चितच हे झालं आदर्श पालकत्व. एकंदरीत जर 10वीचा विचार करायचा झाला तर अतिशय नियोजनबद्ध असा पूर्ण वर्षाचा कार्यक्रम असावा लागतो. तर काय नेमकं शिक्षण स्फूर्तीने हे कसं काय नियोजन केलंय? कसं एक वर्षाचं नियोजन कसं असतं? साधारणतः कसं असतं की प्रत्येक मुलाकडे 24 तास असतात. त्यातले 7 तास त्याचे झोपेत जातात, 6 तास तो घड्याळी 6 तास शाळेत असतो, 2-2.5 तास त्याचे क्लासेसमध्ये जातात, जाण्या येण्यामध्ये 2.5 तास जातात. नंतर छंदाचा वगैरे तास वेगळे केले, आवरण्याचे याचे त्याचे 2 तास वेगळे केले. सगळे करूनही 4 तास शिल्लक राहतात. त्यामुळे ह्या 4 तासातला 3 तास अभ्यासाला काढणं हे पहिलं गरजेचं आहे. ती मानसिकता तयार करायची. आणि सकाळी किंवा संध्याकाळी जसा अभ्यास होईल मुलांचा त्यावेळेला तो त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्या टाइम टेबलमध्ये छोट्या घटकांनाही वेळ लावून अभ्यास जर केला, म्हणजे एक गणित घेतलं सोडवायला, आधी वेळ लावला, मग ते गणित सोडवलं, नंतर बघितलं की किती वेळ लागला, किती 2 मिनिटं लागले, किती मार्क आहे गणिताला, 2 मार्क आहे, लिहिले. अशा छोट्या घटकांचा वेळ लावून जर त्याचा सराव झाला, निबंधाचा सराव वेळ लावून, पत्राचा सराव वेळ लावून, गाळलेल्या जागांचा सराव वेळ लावून, जोड्या लावाचा सराव वेळ लावून, छोट्या चाचण्यांना वेळ लावून, असं वेळ लावून अभ्यासाची सवय जर त्याला असेल तर त्याला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. टाइम मॅनेजमेंटची त्याची प्रॅक्टिस होते त्या मुलाची. मुलगा असेल, मुलगी असेल. आणि असं साधारणतः एप्रिल महिन्यापासून अभ्यास नियमित त्यांनी करावा. दिवसाआड छोट्या चाचण्या साधारणतः त्यांनी सोडवाव्या, म्हणजे परीक्षांची भीती नाहीशी होते. त्यामध्ये दिवसाआड छोट्या चाचण्या सोडवल्यानंतर त्या तपासण्यासाठी उत्तरपत्रिका असतात, त्याच्याविषयी मॅडम तर माहिती देतीलच. त्या उत्तरपत्रिकेशी तपासून त्या चाचण्या घेतल्या, फाईलला कागद लावत राहिला की दिवसाआड फाईलला एक कागद वाढत चालतो.
जसं जसे फाईलचा गठ्ठा वाढतो तस तसे मुलाचे मार्क आणि आत्मविश्वास ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. आणि साधारणतः एप्रिल, मे, जून, जुलै असा अभ्यास त्या महिन्याचा त्या महिन्यात सगळ्या विषयांचा करावा. फक्त गणित आणि विज्ञानाकडे लक्ष द्यायचं आणि बाकीच्या विषयाकडे दुर्लक्ष करायचं असं करू नये. कारण गणित विज्ञानाबरोबर समाजशास्त्राकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, कारण त्याच्यावरती जनरल नॉलेज दडलेलं आहे. पुढच्या IAS, IPS च्या परीक्षा आहेत त्यांना जनरल नॉलेज लागतं. ते समाजशास्त्र जर कच्चं राहिलं तर ते मिळणार नाही. आणि नंतर भाषा विषय तर उत्तम पाहिजेच आहे, कारण तुम्हाला किती बुद्धी आहे हे व्यक्त करण्यासाठी भाषाच लागते. भाषा तिन्ही भाषा उत्तम यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सगळ्या विषयांवरती सारखा जोर देत त्याने एक 3-4 तास 2 तास जशी क्षमता आहे तसा अभ्यास करायचा. ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः राज्यातल्या पहिल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बघण्याची संधी त्यांना मिळते. त्यांच्या संग्रहित्या असतात आणि मग मुलं त्या आदर्श उत्तरपत्रिका राज्यातल्या पहिल्या मुलांच्या बघत आपली स्वतःची उत्तरपत्रिका आपण कशी लिहितो, हा मुलगा पहिला कसा लिहितो. समजा आता इंग्रजीचा 98 मार्काचा विद्यार्थी राज्यात पहिला आहे आणि जो मुलगा अभ्यास करतो त्याला 70 मार्क पडत असतील, तर हा माझ्यापेक्षा 28 मार्काने कुठे पुढे आहे हे त्यांच्या लक्षात येतं. मग 28 मार्क आणखी मिळवण्यासाठी मी उत्तरपत्रिका कशी लिहिली पाहिजे हे लक्षात येतं. असं करत 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 डिसेंबर महिन्यामध्ये क्लासेसचे आणि शाळांचे दोघांचे अभ्यासक्रम संपतात. आणि ते संपल्यानंतर मग मुलांकडे भरपूर वेळ असतो, कारण दोन्हीकडे रिव्हिजन चालू असते आणि परीक्षा मार्च महिन्यात असतात. त्यामुळे शेवटचे 2.5 महिने असतात ना, ही 2.5 महिने त्यांचं जीवनच बदलण्याची शक्ती ठेवणारे असतात. आणि ह्या 2.5 महिन्यामध्ये दररोज एक पेपर घरी बसून सोडवावा. शाळा गेली ती प्रॅक्टिस वेगळी, क्लास गेली तो प्रॅक्टिस वेगळी, पण मुलांनी घरी बसून रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक पूर्ण गुणांचा पेपर सोडवायचा. म्हणजे आज मराठी सोडवला, उद्या हिंदी, परवा इंग्रजी, बीजगणित, भूमिती, असे 9 पेपरचे 9 दिवस होतील आणि मग 2 दिवस सुटी. मग परत दुसरा राऊंड करायचा एका पेपरचा. जे कच्चं राहिलं ते पक्क करायचं, पुढच्या राऊंडची तयारी करायची. दुसऱ्या राऊंड नंतर 2 दिवस सुट्टी घेऊन तिसरा राऊंड, चौथा राऊंड आणि 5वा राऊंड, असे 5 राऊंड आरामशीर होतात. कुठलंही टेन्शन येत नाही, काही येत नाही. आणि 5 राऊंडची प्रॅक्टिस जो मुलगा घरी करतो तो मुलगा साधारणतः 90% पुढे गुण घेतो. आणि जी मुलं 3 राऊंडची पेपर प्रॅक्टिस करतात ती सुद्धा 80% पुढे जातात. आणि पालकांनी एक करायचं, फक्त आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नये. कधी कधी रामपालकत्व, रावण पालकत्व आम्ही व्याख्यानातून सांगतो पालकांसाठी आणि मुलांसाठी. माझ्या ज्या कार्यशाळा असतात तिथं पालक आणि मुलं एकत्रच असतात, तर त्यावेळेला आम्ही सांगतो की दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका मुलाशी. कधी कधी पहिला आलेला देशपांडे असतो, त्याला 98 मार्क असतात आणि तुमच्या मुलाला 90 मार्क असतात आणि तुम्ही म्हणता त्या देशपांडेला 98 मार्क आहे, गाढवा तुला 90च का पडलेले आहे. पण 90 उत्तम मार्क्स आहे. त्याला आधी प्रेरित करून त्याला आणखी मार्क वाढवण्यासाठी प्रेरित केलं ते जास्त चांगलं आहे. घरात 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांमध्ये सुद्धा पालकांनी एकमेकांची कंपॅरिझन करू नये. अशा पद्धतीने थोडंसं सांभाळलं की बरोबर शेवटचे 2.5 महिने पेपर प्रॅक्टिस उत्तम होते. आणि इतकी छान प्रॅक्टिस केलेला मुलगा, 3 तासाची बैठक झालेला मुलगा जेव्हा 10वीच्या पेपरला बसतो, आत्मविश्वासाने बसतो, मार्क उत्तम पडतात. आणि 11वीत गेल्यावर फक्त 1 तासाने अभ्यास वाढवला, 4 तास अभ्यास केला, 2 तास बोर्डासाठी आणि 2 तास स्पर्धा परीक्षांसाठी, तर मग पुढे IIT JEE, AIEEE, बिट्स पिलानी, VIT वेल्लोर, आर्म फोर्सेस इंजिनिअरिंग कॉलेज, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, CMC लुधियाना, CMC वाराणसी, महात्मा गांधी मेडिकल फाउंडेशन वर्धा, किंवा कॉमर्स घेतलं तर CAचं CPT आहे, ICW कंपनी सेक्रेटरीच्या एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, पुढे MBAच्या एंट्रन्स एक्झामिनेशन CATS आहे, हॉटेल मॅनेजमेंटच्या आहे. सो वेगवेगळे आहे, जर्नलिझम आहे, मास मीडिया ज्यात तुम्ही करिअर केलेलं आहे. अशा नंतर पुढे भारताच्या प्रशासनात येण्यासाठी IAS आहे, IPS आहे, IRAS आहे, याच्या IAS आहे, सगळ्या ह्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ह्या तयार करण्यासाठी मुलगा क्षमतेने तयार होतो. थोडक्यात आमची जी शिक्षण स्फूर्ती सेवा प्रतिष्ठानचं जे कार्य गेल्या 15 वर्षापासून चालू आहे त्याचा मूळ उद्देशच आहे की 10वीला एकदा कार्यक्षमतेचा विकास झाला की देशासाठी एक उत्तम नागरिक तो तयार होतो. खरे मला असं वाटतं की तुम्ही फक्त वर्षाचं नियोजन न करता तर संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं पूर्ण एक आयुष्याचं नियोजन या माध्यमातून करून देत आहे. मी मॅडमकडे जाते पुढच्या प्रश्नासाठी. आपण बघतो की 10वीच्या सगळा बाजार आता झालेला आहे, अनेक क्लासेस असतात पण सगळे शहरापुरती कॉन्सन्ट्रेट असतात. तर तुमची संस्था मात्र शिक्षण स्फूर्ती शहरापासून अगदी गावापर्यंत पोहोचली. नेमकं कार्य कसं चालतं? याचं नेमकं कार्य म्हणजे कसं असतं की कुठल्याही कामाचं नियोजन होणं खूप गरजेचं असतं. आणि विद्यार्थी एकदा 10वीत आला की त्याच्या
पुढे भरपूर साहित्य आणून टाकलं जातं, पण त्या साहित्यात त्याला नियोजन हा भाग कुठेच मिळत नाही. त्याला मार्गदर्शक आणून दिली जातात, 150-150 200 पानांचा एकच गठ्ठा असतो. कळत नाही त्याला की या महिन्यात मी किती केला म्हणजे तो माझा डिसेंबर पर्यंत अभ्यासक्रम संपणार आहे. आमच्या याच्यामध्ये आम्ही तळागाळातल्या मुलांसाठी म्हणजे अगदी तो 35% असो किंवा 95% असो, सगळ्यांसाठी आम्ही एकच कार्य करतो की त्यांना अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन देतो की बाबा या महिन्यात तू हे केलं, पुढच्या महिन्यात तू एवढं केलंस की तुझं जे काही सिलेबस आहे तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे आती तिथे माती होत नाही आणि बैल गेला आणि झोपा केला जे म्हणतो तसंही काही होत नाही त्याच्यामध्ये. त्याला रोज आपलं आणि दर महिन्याला माझ्यासाठी जे काही येतं आहे शिक्षण स्फूर्तीमधून आम्ही हे कार्य करतो की संपूर्ण नियोजन त्याला दिलेलं असतं. हे म्हणजे आपल्या पुणे मुंबई पासून गडचिरोलीचा विद्यार्थी, कुठलाही विद्यार्थी शिक्षण स्फूर्तीचं ही मालिका जी आहे ती तो घेऊन आणि त्याच्यातून 10वीची तयारी तो उत्कृष्टपणे करू शकतो. यात 7 भागांमध्ये टोटल 10 आमचे भाग असतात याचे शिक्षण स्फूर्तीचे. तर 10 पैकी 7 भागांमध्ये आम्ही त्यांचा सिलेबस विभागून देतो, पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो. म्हणजे त्याने सपोज एप्रिल महिन्यामध्ये मराठीचे 2 धडे केले पाहिजेत, बीजगणिताचं 1 प्रकरण केलं पाहिजे, या पद्धतीने पूर्ण त्याचं नियोजन असतं. आणि उरलेल्या 3 भाग हे त्याच्या परीक्षेसाठी रिलेटेड असतात की ज्यामध्ये आम्ही हे आमचं शिक्षण स्फूर्ती जे तुम्हाला दाखवते आम्ही की हे असतं की त्याला 10वीसाठी याच्यामध्ये 7 भागांमध्ये विभागून दिलेलं असतं. आणि हा दिवाळी अंक असतो एक आमचा. याच्यामध्ये स्टेट टॉपर जी मुलं असतात, म्हणजे आता ही मार्चची परीक्षा दिलेल्या मुलांचा रिझल्ट जो लागेल त्यात जी मुलं स्टेटमध्ये टॉप असते सब्जेक्टमध्ये त्यांच्या हँड रिटन आन्सर पेपर्स आम्ही याच्यात घेतलेले असतात. त्यांच्या पेपर ते तपासून घेतलेले असतात आम्ही आणि ह्या मुलाने तो पेपर कसा प्रेझेंट केलेला आहे हे आम्ही त्या मुलाला दाखवतो की तुलाही असा पेपर प्रेझेंट करायचा आहे की जेणेकरून तूही त्या मार्कापर्यंत पोहोचू शकतो देतो. सप्टेंबर महिन्यामध्ये एक 6माही परीक्षा असते त्यांची, तर 6माही परीक्षेसाठी आम्ही त्यांना एक अंक देतो. आपण याही विषयी बोलूया, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा हितगुजचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच असेल, 10वीच्या मुलांचं आदर्श पालकत्व आणि त्यांचं करिअर या विषयावर आपण चर्चा करतो. आणि आज आपल्याबरोबर जयप्रकाश सोमाणी आणि शोभा सोमाणी आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात. पुन्हा एकदा चर्चेकडे जाते. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगत होतात की ग्रामीण भागापर्यंत सुद्धा तुम्ही कसे पोहोचलेले आहात, कसं नियोजन असतं. तर याचं नियोजन आपण 7 अंकांचं जे काही आहे ते अकॅडमिकचं केलं आणि 3 अंक हे एक्झाम रिलेटेड, त्यापैकी एक मी तुम्हाला दिवाळी अंक सांगितला. नंतर दुसरा आमचा सप्टेंबरचा 6माही परीक्षेसाठी मुलांना अंक असतो, 6माहीची तयारी त्यातनं होते त्यांची. आणि जानेवारीमध्ये त्यांना जी मार्चची परीक्षा द्यायची आहे त्या मार्चच्या परीक्षेची पूर्व परीक्षा म्हणून त्याच्यामध्ये 2 पूर्ण मार्कांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असं टोटल हा आमचं 10 अंकांचं पॅकेज असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मुलाला दररोज सोडवायला म्हणजे साधारण एक महिन्यातनं 20 दिवस तरी त्याला सोडायला चाचण्या मिळतात. छोटी छोटी चाचणी त्याची रोज सोडून होते. कारण आपली परीक्षा पद्धती ही लिहिण्याची आहे, बोलण्याची किंवा वाचण्याची नाहीये. जोपर्यंत तो लिहू शकणार नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही की माझं कुठे चुकतंय ते. आणि त्याची जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करण्यासाठी त्याचीच उत्तरपत्रिका त्यात दिलेली आहे. त्यासाठी कुणाला बाहेर बघण्याची किंवा तपासून घेण्याची गरज नाहीये. याला कारण म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा 100% मठ्ठ नसतो. 50%, 60%, 70% एवढं तर त्याला ऍटलिस्ट येत असतं. राहिलेले 20-30% तो लगेच की मला एवढंच येत नाहीये आता म्हणजे मी तर हे लगेचच करू शकतो की मला 20 मार्कातलं 3च मार्काचं येत नाहीये. म्हणजे त्याला ते बर्डनही वाटत नाही. तो 3 मार्काचं लगेच हो हे माझं झालं म्हणजे इथे माझा हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. तर अशा पद्धतीने हसत खेळत दर महिन्याला माझ्यासाठी एक वेगळं पॅक येतंय, एक वेगळं पुस्तक येतंय, याचा त्याला एक वेगळा आनंद होतो. तो मुलगा तरी किती 15 वर्षाचा वगैरे 14-15 वर्षाचा आणि त्यातून तो छानपैकी त्याचा अभ्यास करतो. बरोबर. आता खरं एवढं सगळं तुम्ही तुमच्या याच्याविषयी सांगितल्यानंतर एक निश्चित कुतूहल जागृत होतं की हे सगळं मिळणार कुठे, कशी याची मागणी करायची, याबाबत काय सांगाल? तर याबाबत आम्ही हे म्हणजे एकतर याचं आमचं पुस्तकाचे आउटलेट जे आहेत ते आम्ही आउटलेट कुठे आमचं ओपन मार्केटमध्ये हे नाहीये कारण आम्हाला याचा बाजार करायचा नाहीये म्हणून आम्ही ओपन मार्केटमध्ये कुठे ते ठेवलेलं नाहीये. जे गरजू लोक आहेत आणि जे शिक्षण प्रेमी आहेत तेच आमचं हे काम करतात. अगदी पुण्या मुंबई पासून गडचिरोली पर्यंत आमचे संपूर्ण महाराष्ट्रभरात 120 सेंटर्स आहेत. त्या सेंटरच्या माध्यमातून आणि ती सुद्धा लोक तेवढीच जिकिरीने आणि शिक्षण क्षेत्रातलीच काम करणारी असे बाजारवरू किंवा व्यापारी लोक त्यात नाहीयेत. आणि ही लोक आमचे तिथे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून काम करतात. त्यांचे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून काम करणं म्हणजे ते कुठे कुठे आहेत त्याचे पत्ते आणि वगैरे आमची www.nishantpub.com ही आमची वेबसाईट आहे. वेबसाईटला त्यांचे पूर्ण ऍड्रेसेस आणि त्यांचे फोन नंबर आणि त्यांची नावं हे तिथे त्यांच्यामध्ये आहेत.
हा आमचा एक मार्ग झाला की ज्यांना आम्ही कोऑर्डिनेटर संघटक म्हणतो, हे आमचे व्हॉलेंटियर काम करतात. दुसरा एक मार्ग आहे की जर कुठे नसला किंवा कुणाचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही अगदीच रिमोट प्लेस मध्ये, तर विद्यार्थी आमच्या पुणे ऑफिसला डायरेक्ट डीडी काढून पाठवू शकतो. आमचं ऍक्सिस बँकेला अकाउंट आहे. डिस्ट्रिक्ट प्लेसचे लोक जिथे म्हणजे ऍक्सिस बँक आहे तिथे लोक ऑनलाईन सुद्धा तिथे बँकेमध्ये चेक वगैरे डिपॉझिट करू शकतात. आणि दर महिन्याला आम्ही त्यांना तो अंक कुरिअर मार्फत, जिथे कुरिअर सेवा आहे तिथे कुरिअर मार्फत, जिथे कुरिअर पोहोचत नाही तिथे पोस्टामार्फत आम्ही तो त्यांना घरपोच पाठवतो. साधारण दर महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत तो अंक मुलांना मिळालेला असतो. आता आमचं हे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. मागच्याच महिन्यात एप्रिल पासून आमचं वर्ष सुरू होतं आणि हा आमचा एप्रिलचा अंक आहे पहिला. आता दुसरा अंक आमचा उद्या परवा पब्लिश होतोय. अशी ही सिरीज आमची पूर्ण जानेवारीमध्ये संपेल. आणि शेवटच्या 2.5 महिन्यांमध्ये पेपर प्रॅक्टिस साठी सुद्धा खूप चांगले IFS चे पेपर्स असतात. त्याच्याविषयी पण मॅडम सांगतील. बरं आपण याही विषयी बोलूया, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो आहोत ते 10वीच्या मुलांचं आदर्श पालकत्व या विषयावर. आणि आपल्यापूर्वी सध्या सोमाणी दाम्पत्य. आपण परत एकदा शोभा सोमाणींकडे जातोय. आणि मॅम, IFS असं एक तुमचं मला वाटतं उपक्रम म्हणावा, काय नेमकं आहे त्याविषयी सांगा. त्याविषयी 10वीसाठीच आहे ते, पण त्यामध्ये मुलांना पेपर प्रॅक्टिस जी आहे ती करून घेतली जाते. कारण आता मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये आम्ही पूर्ण सिलेबस संपवतो, पुस्तकाचं संपतं आणि शाळेच्या जवळजवळ शाळाही संपलेल्या असतात. आणि मग डिसेंबरमध्ये सिलेबस संपल्यानंतर जे पुढची 2.5-3 महिने जी मुलांना अतिशय महत्वाची असतात, जानेवारी, फेब्रुवारी आणि साधारण मार्चचा एक आठवडा वगैरे, 2 ते 2.5 महिने जी काही खूप महत्वाची असतात, त्या मुलांना असं सोडून चालत नाही. त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी गुंतवून ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आमची संस्था कार्य करते की जसं 10वीचा पेपर त्याला जसा लिहायचा आहे तसाच आमचा हुबेहूब पेपर छापलेला असतो. 10वीचं जसं कोड मार्क वगैरे, कोड नंबर वगैरे जे असतं ते सगळं असतं की जेणेकरून ते पेपर सोडवल्यानंतर त्याची 10वीच्या पेपराची भीती पण त्याची निघून जाते. आणि त्या पेपरचा सराव हा आम्ही राऊंड वाईज, टाइम टेबलही आमचं असतं. 10 दिवसामध्ये एक राऊंड संपवायचा, मध्ये 2 दिवसाचा गॅप देऊन परत दुसरा, परत तिसरा, 4 आणि 5 असं त्या मुलांच्या कॅलिबर प्रमाणे ती मुलं ते 3 राऊंड किंवा 5 राऊंड या एक्झाम ते कंडक्ट करतात. पेपर लिहून परत आमच्याकडे पुणे ऑफिसला पाठवतात. पुणे ऑफिस कडून ते विथ सजेशन, त्याचं कुठे चुकलंय, तुला जर गणितामध्ये 60 पैकी 55 मार्क पडले तर बाकीचे 5 मार्क कुठे गेलेले आहेत तुझे, तर ते 5 मार्क तुला कसे पूर्ण करायचे आहेत पुढच्या पेपरमध्ये, तर याचे सजेशन्स, त्याला काही टिपा, काही सजेशन्स हे त्याला त्यात दिल्या जातात. आणि अशा पद्धतीने त्याला तपासलेले पेपर आणि त्याच्याबरोबर आमचे परत छापील मॉडेल आन्सर, प्रिंटेड मॉडेल आन्सर असं त्याला परत त्याच्या पत्त्यावर पाठवलं जातं. या व्यतिरिक्त त्या पेपर तपासण्यामध्ये त्या मुलाला जर काही प्रॉब्लेम असेल की माझा पेपर मी लिहिला आहे, तो तपासलाही आहे, पण या प्रश्नामध्ये मला असं वाटतंय की तो बरोबर आहे, पण तपासणाऱ्याने तिथे चूक दिलेला आहे, मग हा चूक कसा दिलाय हे जर त्याला बोलायचं असेल, विचारायचं असेल, तर त्याला ती सुविधा सुद्धा आमच्याकडून आम्ही उपलब्ध करून देतो की तुझा पेपर ज्याने तपासलाय हा नंबर त्याचा आहे, तू त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो की मला तुम्ही इथे चूक का दिलाय. म्हणजे त्याचं जे काही आहे ते तिथे परिपूर्ण शंका निरसन होते आणि पूर्ण तो सॅटिस्फाय होतो. तर या पद्धतीने आमची IFSC संस्था कार्य करते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. त्याचे सुद्धा आमचे याच पद्धतीने नेटवर्क आहे. अगदी मला असं वाटतं की एकंदरीतच हा जो शिक्षण स्फूर्तीचा उपक्रम आहे किंवा तुम्ही जे काही करतात ते अगदी त्याच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम पासून जो मोठा सुद्धा प्रॉब्लेम असतो त्याच्यापर्यंत तुम्ही संपूर्ण निगडित आहात त्या प्रोसेसला. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे येतोय आता. शिक्षण स्फूर्तीमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना तर फोकस तुम्ही करतात, मात्र तुमच्याकडे बघून म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं त्यांचं नियोजन, तर पूर्ण आयुष्याचं नियोजन तुम्ही एक प्रकारे एका छोट्या वर्षामध्ये करून देता. पण करिअरसाठी म्हणून तुम्ही त्यांना काय टिप्स द्याल? कारण एक चांगलं करिअर व्हावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, तेव्हा तुम्ही काय टिप्स द्याल? पहिली गोष्ट की करिअर जे आहे ते करिअर देशासाठी करिअर केलं तर ते खूप चांगल्या विजनने होतं. म्हणजे उदाहरणार्थ मुलगा डॉक्टर झाला तर फक्त पैशाकडे न बघता पैसा कमावता कमावता गरीब लोकांची ट्रीटमेंट करत राहिला तर समाधानी पैसा दोन्ही मिळेल. इंजिनियर झाला, वकील झाला, कुठल्याही लाईनमध्ये जाऊ देत करिअरच्या, थोडं ब्रॉड विजन ठेवलं पाहिजे. मॅनेजमेंटचं एज्युकेशन घेताना ब्रॉड विजन आहे, देशाच्या समोरचे प्रश्न कोणते आहे, यातनं कसं मार्ग काढता येईल याची चर्चा पालकांनी, मुलांनी घरी करत राहणं गरजेचं
गरजेचं आहे. करिअर, व्यापार सुद्धा एक करिअर आहे. व्यापार करताना सुद्धा भरपूर व्यापार केला पाहिजे. 1-2 कोटीवर समाधान न मानता 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी असा व्यापार केला की देशाच्या समोरची सगळी रोजगाराची समस्या तुटते, प्रचंड पैसा निर्माण होतो, देशाला टॅक्सेशन मिळतं. हा एक दृष्टिकोन थोडासा हे पाहिजे. थोडक्यात अल्पसंतुष्ट मुलं होणार नाही याची काळजी पालकांनी घेतली तर भारत विकास खऱ्या अर्थाने आणखी चांगला केलाय. भारत निर्माण तर झालेला आहे, पण आता भारत उत्थानाची जी आहे ती भूमिका आहे आणि आमची तळमळ खरी ती आहे की याच्या उपक्रमातनं जी मुलं छान तयार होत आहेत यांना कार्यक्षमतेने फक्त विजन त्यांचं चांगलं झालं पुढे की त्यांना पुढे वेगवेगळ्या पद्धतीत जातील. बाकी या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एक स्टॅमिना लागतो, अभ्यासाची सवय लागते. ती सवय 10वीला एकदा विकसित झाली की मग प्रश्न नाही. आणि 10वी, 11वी आणि 12वी हे 3 वर्ष खूप महत्वाची आहे. हे 3 वर्ष जर मुलाने स्वतःकडे लक्ष दिलं तर आयुष्याचे उरलेले वर्ष सगळा समाज त्याला नमस्कार करतो. खरे. आणि थोडक्यात तुम्ही जे सांगितलं त्यानुसार की एक छोटंसं एक विजन न ठेवता खूप मोठी ब्रॉड विजन ठेवली तर निश्चित यश चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. खूप छान तुम्ही सगळ्या गप्पा मारल्यात, मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि यानंतर हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.